चला तर मग आता सादर करतोय बाबांची प्रसिद्ध झालेली 13वी कथा, जी प्रसिद्ध झाली होती स्वराज्याच्या 28 मे 1966 या अंकामध्ये. कथेचं नाव आहे शोभा. मालकम पेठेतल्या गुडलक लॉजमध्ये मी उतरलो होतो. वास्तविक मी महाबळेश्वरला फार लवकर आलो होतो. ऑक्टोबर महिन्याची पहिली तारीख. अजून सीझन भरायचा होता. बाजारपेठेतल्या दुकानात गर्दी नव्हती. प्रवाशांच्या आशेने दुकानदार उभे होते. हॉटेलमधलं विविध भारती गरजत होतं. टोपल्यात स्ट्रॉबेरी घेऊन खेडूत एसटी स्टँडवर रेंगाळत होते. एखादा माणूस सुंदर बुटांचा जोड पुढं करत होता. महाबळेश्वरी काठ्यांचा जोडगा घेऊन हिंडणारे लोक तर कुठंच दिसत नव्हते. एकंदरीत महाबळेश्वर अजून शांत होतं. गडबड, गोंधळ याचा मागमूसही नव्हता. ऑफिसच्या कामातून थोडी सवड मिळाली की मी महाबळेश्वरची एसटी पकडतो. पावसाळा सोडून कुठलाही सीझन मला चांगला वाटतो. पावसाळ्यात ही एक वेगळी मजा असते हे खरं, पण महाबळेश्वरच्या पावसाळ्यातल्या मुक्कामानं मला खास डॉक्टरांच्या ट्रीटमेंटखाली राहावं लागलं होतं. हे मी विसरू शकत नाही. एप्रिल मे सीझनपेक्षा मला ऑक्टोबर सीझन फार आवडतो. सगळीकडे कसं हिरवं हिरवंगार, पायाशी मातीचा मागमूसही नाही. फक्त जंगलातून धावणाऱ्या पायवाटा. क्वचित ठिकाणी पाण्याच्या ओघळामुळे वाहून गेलेले फुटलेले रस्ते. अतिशय पावसानं झाडावर माजलेलं शेवाळं व वातावरणात एक प्रकारचा गंध. मधूनच जेव्हा पक्षी किलकिलाट करतात, तेव्हा या वातावरणात आल्याची इतिकर्तव्यता वाटते. खोल दऱ्यात धावणाऱ्या नद्यांचा गूढमधुर आवाज मला मोहवतो. लिंगमळा धबधब्याचं मनोहरी दृश्य मी तासनतास वेड्यासारखा पाहत उभा राहतो. क्षेत्र महाबळेश्वरच्या देवळात भगवान शंकराची ती स्वयंभू पिंड पाहून माझं अंतःकरण हेलावतं. पुजारी पण ती पिंडीचे ब्रह्मा, विष्णू, महेश हे भाग दाखवतो आणि नकळत माझे हात जोडले जातात. महाबळेश्वरच्या सुंदर निसर्ग दृश्यांपैकी नद्यांचा हा उगम, पिंडीवरच्या या गंगा मला महाबळेश्वरला खेचून आणतात. या खेपेला मोठ्या मुश्किलीने रजा मिळाली होती. 15 दिवस महाबळेश्वरला काढायला मिळणार म्हणून मी हरखून गेलो होतो. गुडलक लॉजचा मलबारी माझ्या ओळखीचा होता. त्याने कॅलेंडरवर तारीख पाहून माझ्यासाठी खिडकीजवळची खोली राखून ठेवली होती. आर्थर सीटसारखी लांबची ठिकाणं सुद्धा मला पायी हिंडून पाहायला बरं वाटतं. सकाळी भरपूर न्याहारी केली, की मग दुपारी 3 पर्यंत हिंडायला बरं वाटतं. जवळ व्हील्सचं पाकीट असलं, की मला एकटेपणा जाणवत नाही. सकाळी 9ची वेळ. मी एकटाच वेण्णा सरोवरावरून हिंडत होतो. सरोवर मोठं सुंदर दिसत होतं. काही जणांचा नौकाविहार चालला होता. पाण्याचा चुबुक-चुबुक आवाज लांबवर ऐकू येत होता. मधूनच ट्रान्झिस्टरवरती इंग्रजी संगीताची उडती धून कानावर येत होती. हवा सुंदर होती. अशा निसर्गरम्य ठिकाणी तासनतास पायी हिंडल्याखेरीज मजाच येत नाही. वाटेत रस्त्याच्या कडेला हंटर पॉईंटकडं व दुसऱ्या बाजूला कॅनॉट पीक पॉईंटकडं अशा 2 पाट्या मी वाचल्या. हे दोन्ही पॉईंट्स पाहायचे राहून गेले होते. मी प्रथम हंटर पॉईंटच्या दिशेने वाटचाल करू लागलो. दोन्ही बाजूस दाट जंगल आणि मधून पायवाट धावत होती. पॉईंट बराच दूर होता. पक्ष्यांचे आवाज कानावर पडत होते. वातावरणात शांतता होती. एकदम जंगल संपलं आणि समोरच एक जांभळा डोंगर दिसू लागला. पॉईंट आता खूपच जवळ आला होता. पुढे एक छोटंसं पठार होतं. मी पॉईंटवर उभा राहिलो. समोर कोयनेच्या दरीचे भीषण रम्य दृश्य दृश्य दिसत होते. धोबी धबधब्याचा आवाज शांतता भंग करत होता. दरीत घारी फिरत होत्या. माणसाची पावलं जिथं लागू शकत नाहीत असे प्रचंड सुळके आणि डोळे फिरवणारी ती खोल दरी. मी कितीतरी वेळ ते सुंदर दृश्य पाहत तिथे उभा होतो. मनात विचार येत होते, अशा अफाट निसर्गात आपली काहीतरी गणना असेल ना? आपण आपल्या भावना, वृत्ती आणि प्रतिष्ठा यांना किंमत द्यायची. निसर्गदृश्यानं धुंद झालेली माझी नजर मी मोठ्या कष्टानं आवरली आणि मागं फिरलो. पुन्हा पुन्हा वळून पाहत, धापा टाकत मी वाट शोधून काढली. सगळीकडे एकसारखी झाडं आणि पिवळी पांढरी फुलं. मी सिगारेटचे झुरके घेत हातातली काठी झुडपावर आपटत चाललो होतो. इतक्यात कानावर कुणाच्या तरी बोलण्याचा आवाज ऐकू आला. हंटर पॉइंट सारख्या पॉइंटवर सहसा कोणी येत नाही, कारण त्या पॉइंटसाठी सुमारे मैलभर चालावे लागते. त्यातून कुणा स्त्रीचा आवाज ऐकल्यावर मी उगाचच अस्वस्थ झालो. मी पुढे चालतच राहिलो.
एका झुडपाडून एक तरुणी आणि एक तरुण पुढे आले. मी दचकलो. शोभा. शोभाच होती ती. मी स्मित हास्याच्या तयारीला लागलो. कदाचित तिच्याशी काय बोलायचं याचाही मी विचार करून ठेवला. तिनं तिच्या निळ्या डोळ्यांनी माझ्याकडे पाहिलं आणि तोंड फिरवलं. मला धक्काच बसला. माझ्या अत्यंत निकट आलेल्या विद्यार्थिनीने मला ओळख द्यायचं टाळलं होतं. तिच्या जागी दुसरी कोणी असती तर मला त्याचं विशेषसं वाटलं नसतं. पण शोभानं असं करावं? म्हणजे या जगात प्रेमाला, विशुद्ध मैत्रीला किंमतच राहिली नाही. ती नेहमीच्या तोऱ्यात निघून गेली. मला तिच्याकडे वळून बघणंही आवडलं नाही. एरवी तिला निरोप दिल्यानंतर तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडं ती दिसेनाशी होईपर्यंत डोळे भरून पाहत राहणं मला आवडे. पण आता वेळ बदलली होती. शोभा त्या तरुणाची नवविवाहित पत्नी होती. त्याहीपेक्षा मी पाषाण हृदयी होतो. अनुभवानं झालो होतो. कारण हळव्या अंतःकरणाला जगाची किंमत नसते हे मी अनुभवलं होतं. मी क्षेत्र महाबळेश्वरच्या रस्त्यावर आलो. तरीही माझ्या मनातून शोभाचे विचार जात नव्हते. आठवणींच्या वावटळी उसळतच होत्या. तिच्या लग्नाला जायचं टाळलं होतं. पण 2 वर्षाची मैत्री ती क्षणार्धात तोडून टाकेल असं मला स्वप्नातही वाटलं नव्हतं. नकळत माझ्या डोळ्यासमोर तिची बुटकी आकृती उभी राहिली. तिचा केतकीसारखा गोरा रंग, नितळ कांती आणि निळे डोळे. तिच्या आपल्या नाकावर मी बेहद खुश होतो. आणि त्याहीपेक्षा ती जेव्हा बोलायला लागे, तेव्हा मी मंत्रमुग्ध होऊन ऐकत राहीन. कॉलेजमधली डेमॉन्स्ट्रेटरची नोकरी हा मला शापच ठरला होता एकूण. झटकन मिळाली म्हणून मी कॉलेजात नोकरी करत होतो. प्रॅक्टिकलच्या पहिल्याच दिवशी मला SY-BSCच्या बॅचेस देण्यात आल्या होत्या. मी मनातून हबकलोच. SYची मुलं म्हणजे कॉलेजच्या वातावरणात मुरलेली मुलं आणि शिष्ट मुली. त्यांच्यात आणि माझ्यात फक्त 2 वर्षाचं अंतर. परंतु सरांनी दिलेला गुरुमंत्र आठवला आणि बॅच पुढे जाऊन उभा राहिलो. अस्खलित इंग्रजीत मी प्रयोग समजवून दिला. गडबड करणाऱ्या 2 विद्यार्थ्यांना आयडेंटिटी कार्ड घेऊन लॅब बाहेर काढलं. मुलांवर जरब बसली होती. प्रत्येकजण निमूटपणे प्रयोग करत होता. त्यांच्या अडचणी सोडवण्याकरता मी बॅचमधून फिरू लागलो. माझी बुजरी नजर मुलींकडे वळली. 2-3 मुली सुंदर होत्या, पण त्यापेक्षा मला ही गोरी बुटकी निळ्या डोळ्यांची मुलगी संभ्रमात वाटली. मी मराठीत तिच्याशी बोलू लागलो. तिनं मोडक्या तोडक्या मराठीत उत्तर दिलं. आर यू फ्रॉम UP? येस सर, आय एम फ्रॉम UP, बट आय एम महाराष्ट्रीयन. माय नेम इज शोभा सहस्त्रबुद्धे. सहस्त्रबुद्धे व मोडकं तोडकं मराठी? गॉड, हे प्रकरण विचित्रच होतं. पण आत्ताच काही वैयक्तिक माहिती विचारण्यात अर्थ नव्हता. मी मुलांच्या अडचणी सोडवत होतो. कोणाला येत नसेल तर करून दाखवत होतो. ती माझ्याकडे पाहत होती. कदाचित एखाद्या मुलीनं आपल्याकडे वारंवार पाहणं हा अनुभव मला नवा होता. प्रयोग संपला. मुलं-मुली निघून गेले. शोभानं आपले निळे डोळे माझ्यावर रोखले आणि मी जाऊ का? असं विचारलं. येस, यू मे गो. परत तुमचं प्रॅक्टिकल कधी आहे? पुढच्या फ्रायडेला सर. ओके. ओके. विश यू हॅपी टाईम इन द इव्हनिंग. मी स्तंभित होऊन पाहतच राहिलो. आयुष्यात प्रथमच मला हा अनुभव येत होता. कॉलेजातल्या नोकरीला वेग आला. मी शुक्रवार-शनिवारच्या बॅचसाठी आतुरतेने वाट पाहिली. शोभा आली की मला बरं वाटे. मी तिच्याजवळ उभा राहून तिला प्रयोग समजून देई. असं करत असताना नकळत तिच्यात आणि माझ्यात एक अतूट बंधन निर्माण झाले होते. याला कारण तिचा स्वभाव आणि तिचे निळे डोळे. या निळ्या डोळ्यांच्या बंधनात मी पार गुरफटून गेलो होतो. माझी भीड पुरती चेपली गेली होती. मी तिच्याशी अगदी जवळकीच्या नात्याने बोलत होतो. तिचं इंग्रजीतलं बोलणं, मधूनच मराठीची साखर पेरणी सारं काही मोहक होतं. माझ्या लक्षात राहिली होती ती तिची जीवघेणी मोहक चाल. तिच्या चालण्यात एक वेगळाच डौल होता. त्यात सौंदर्याची, यौवनाची जाणीव होती. ती मंद गतीने लॅबमध्ये हिंडे आणि मी तिच्याकडे वेडासारखा पाहत राहे. ती माझ्या नजरेला नजर देई आणि मग तिचे डोळे खाली वळत. त्यातही एक वैशिष्ट्य होतं, अगदी खास तिचं. मला आठवलं एकदा मला ती लकडी पुलावर भेटली होती. लकडी पुलावरच्या भाऊगर्दीत मी तिला ओळखलं होतं. तिच्या पाठमोऱ्या आकृतीवरनं आणि चालीवरनं. मी पुढं झालो आणि म्हणालो, "हॅलो शोभा." "हॅलो सर."
मला वाटतं आपण रस्त्यावर प्रथमच भेटतोय, नाही का? येस, ट्रू. पण सर, आय सी यू ऑन लक्ष्मी रोड प्रॅक्टिकली एव्हरी डे. वंडरफुल. मग तुम्ही मला कधीच ओळख दाखवली नाहीत. एनिवे, माझ्या घरी येणार? कुठं आहे तुमचं घर? जस्ट 5 मिनिट्स वॉक. नव्या पेठेत राहतो मी. पण ती तर्जनी ओठावर ठेवून विचार करू लागली. माझी खोली नाही. आय लिव्ह मी विथ माय फॅमिली मेंबर्स. मदर, सिस्टर. आय मीन आय एम नॉट अलोन. ओ सर, प्लीज डोंट मिसअंडरस्टँड मी. माझा तसा उद्देश नव्हता. मला वाटतं आता तुमची आणि माझी खूप क्लोज फ्रेंडशिप झाली आहे. पण आजच पप्पा फ्रंटवरून परतलेत. मी घरी नसले तर रागवतील ते. खरंच, पण तुम्ही रागवू नका. आय बिलीव्ह यू. ओके, सम अदर टाईम. कुठल्या फ्रंटवर होते तुमचे वडील? ओह, आय डू नॉट नो व्हेरी मच बिकॉज ते आम्हाला विशेष सांगत नाहीत. मधूनच रंगात आले तर काश्मीरचं वर्णन करतात. ही इज लेफ्टनंट कर्नल. ओह, आय सी. ओके, मे आय गो सर? ओ शुअर, गुड नाईट. तिच्या त्या डौलदार चालीकडं मी पाहत उभा होतो. क्षणभर माझ्या मनात विचार आले, हे प्रकरण फार बडा होतं. कदाचित यापेक्षा तिची जास्त मैत्री वाढवणं धोक्याचं होतं. मिलिटरीतील माणसं मोठी तीरशिंगराव असतात. हे प्रकरण वाढून त्याचं विवाहात रूपांतर व्हावं असं मला कधीच वाटलं नव्हतं. कारण ते कधीच शक्य नव्हतं. उगाचच खोळेपणानं काहीतरी आशा मनात बाळगण्यात अर्थ नसतो. ती मधून-मधून संध्याकाळी मला भेटे. कोपऱ्यावर आमच्या गप्पा रंगात येत. आजूबाजूचे लोक आमच्याकडं पाहत राहत. पण मला किंवा तिला याची कधीच फिकीर वाटली नव्हती. कारण आमची मैत्री ही फार जवळची आणि विशुद्ध होती. तिच्या आणि माझ्या आयुष्यात नाट्यमय असं काहीच घडलं नव्हतं. होतं ते सहवासाचं प्रेम. पण अचानक माझ्या आयुष्याला नाट्यमय वळण लागण्याची वेळ आली होती. मला एका कंपनीत केमिस्टची नोकरी मिळाली. 5-7 वर्ष काढली तर बडा पगार मिळणार होता. पण त्याकरता मला माझं कॉलेज सोडणं भाग होतं. वर्षभर ज्याच्या सहवासात सुख-दुःख विसरलो, अशा माझ्या विद्यार्थी-विद्यार्थिनींना मला सोडणं भाग होतं. आणि त्यातून शोभाला सोडून जाणं माझ्या जीवावर आलं होतं. पण नाईलाज होता. शेवटचं प्रॅक्टिकल संपत आलं होतं. सगळी मुलं-मुली निघून गेली होती. मी खुर्चीतून उठलो, कोट हातावर टाकला आणि तिच्याजवळ गेलो. अभावितपणे मी तिला एकेरी हाक मारली. तिने तिचे निळे डोळे माझ्यावर रोखले. तुला कळलंच असेल. तिच्या हातातली टेस्ट ट्यूब गाडून घेत मी म्हणालो. मी राजीनामा दिलाय शोभा. फॉर बेस्ट प्रॉस्पेक्ट्स. आजचा माझा शेवटचा दिवस. यापुढं मी या लॅबमध्ये तुला कधीच दिसणार नाही. ती स्तंभित होऊन माझ्याकडे पाहतच राहिली. माझी तुझ्याकडून एकच अपेक्षा आहे. आता मला विसरणार नाहीस ना तू? नाही, मी तुम्हाला कधीच विसरणार नाही. मान हलवत माझ्याकडं न पाहता ती म्हणाली. कुठेही भेटलीस तरी मला तुझ्याकडून स्मित हास्याची अपेक्षा आहे. तू हसलीस की आयुष्यातली सगळी दुःख विसरेन मी. मग काय पाळणार ना वचन? हो. माझा कंठ दाटून आला. कधी काळी कोणीतरी तुझ्यावर अतिशय प्रेम केलं होतं. मी पुटपुटलो. तिच्यानंही बोलवेना. मी मान खाली घालून निघून गेलो. मी तिच्या सहवासाचा मोह टाळला होता. कारण पुढं मला माझं स्वतःचं आयुष्य होतं. कॉलेजचं रहाट-गाडगं तसंच चालू राहणार होतं. चिरतारुण्याचा वर मिळालेलं कॉलेज दरवर्षी जूनच्या 20 तारखेला फुलणार होतं. आणि मी त्या मोहात अडकून पडणार नव्हतो. पुढे शोभा मला कितीतरी दिवस दिसलीच नाही. फॅक्टरीच्या वृक्ष 8 तासांनी मी भरडून निघत होतो. पुढच्या आयुष्याचं ध्येय फक्त पैसा हेच राहणार हे मला कळून चुकलं होतं. निराशेने व्यग्र होऊन मी नोकऱ्या बदलल्या. पण मनःशांती कुठंच मिळाली नाही. शोभाची वारंवार आठवण येत होती. एक दिवस ती मला बसमधून जाताना दिसली दिसली होती. तेवढ्यात तिनं स्मित केलं होतं. मी उत्साहानं स्मित केलं आणि ओळखीचा हात केला. नंतर बी-एस-सी होऊन ती कुठेतरी परगावी निघून गेली होती. तिच्या मैत्रिणीकडून तिच्याबद्दल माहिती काढणं प्रशस्त नव्हतं. कारण शिक्षकानं विद्यार्थिनीवर प्रेम करणं गुन्हा होता. शिक्षक व विद्यार्थिनी 2 वर्षाचं अंतर. फॅक्टरीच्या आयुष्याला कंटाळून मी खडकीची नोकरी सोडली आणि कॅम्पातल्या पी-डब्ल्यू-डीच्या ऑफिसात चिकटलो. कोणीतरी म्हणालं, शोभाचं लग्न ठरलं. क्षणभर माझ्या अंतःकरणात गलबल झाली. दाटून आलं, पण मी क्षणात स्वतःला सावरलं. मी तिच्यापासून फारशा अपेक्षा केल्याच नव्हत्या.
कारण त्या व्यवहारात शक्य नव्हत्या. पण माझं हळवं मन मानत नव्हतं. आता मनःशांतीसाठी एकच गोष्ट होती, महाबळेश्वर. माजुरी पॉइंट, एल्फिन्स्टन पॉइंट, टायगर पाथनं धडधडत्या छातीनं केलेली वाटचाल. पण इथं सुद्धा तिचंच दर्शन, तोच मोहक चेहरा, तोच गोडवा आणि तेच निळे डोळे आणि कानातले डुलणारे डूल. बदल होता तो गळ्यातल्या मंगळसूत्राचा. तिचं सौभाग्याचं लेणं पिसासारखं मन तरंगत होतं. आठवणीत धुकं वितळत होतं. शोभा दुसऱ्याची होती. तिचा विचार करणंही पाप होतं. जराशानं माझ्या लक्षात आलं, की मी वेण्णा सरोवरावरून परत येत आहे होतो. बाकी महाबळेश्वरात राहण्यात आता मजा नव्हती. वेण्णा सरोवरात नौकाविहार करताना, मुंबई पॉईंटवर सूर्यास्त बघताना, बाजारात रेंगाळताना, पूनम हॉटेलात जेवण घेताना सगळीकडे ती मला दिसणार होती आणि पूर्वीचं वचन मोडून कुठेच ओळख देणार नव्हती. मला पाहून न पाहिल्याचं नाटक करणार होती. मी लॉजवर परतलो. केसावर कंगवा फिरवला, सुटकेसमध्ये कपडे भरले. लॉजचं बिल चुकतं करून मी निघालो. खांद्यावरचा मळकट टॉवेल हातात घेत तो मलबारी मोडक्या तोडक्या हिंदीत म्हणाला, कल तो आया तुम फिर. मी नाराजीनंच हसलो. नेक्स्ट सीझन जरूर आएगा. मी व्हील्स काढली, मनसोक्त धूर ओढला. मला बरं वाटलं. मी बाजारपेठेतून हळूहळू स्टँडकडे जाऊ लागलो. इतक्यात पूनम हॉटेलपाशी शोभा परत दिसली. ती मला ओळख देणार नव्हती हे नक्कीच होतं. ती पुढून माझ्या समोर आली. तिने नवऱ्याबरोबरचं बोलणं थांबवलं आणि त्याचं लक्ष पुढच्या दुकानाकडं वेधवलं आणि हळूच ती माझ्याकडे पाहून हसली. मीही सारं विसरलो आणि हसलो. हातातली सुटकेस हलवली आणि निघालो. मला तिची वागणूक गूढच वाटली. पण वाटलं कदाचित तिच्या नवऱ्यानं माझ्याबद्दल विचारू नये म्हणूनही तिनं ओळख दाखवली नसेल. पण मला समाधान वाटलं. एसटीनं महाबळेश्वर सोडलं होतं आणि माझं हळवं मन खचत होतं. नशिबात नसलेल्या गोष्टीबद्दल दूषण देत होतं. कदाचित काळ बदलला असता तर याच महाबळेश्वरात शोभा माझ्याबरोबर हिंडली असती. निसर्ग दृश्यानं भारवली असती आणि माझ्या खांद्यावर तिनं विसावा घेतला असता. पण काळ बदलला नव्हता.